विद्यार्थी मित्रांनो, डेली जीके डोजच्या मी अनिल फुले आपलं स्वागत करतो. तर आज बघू आपण इंग्लिशचा आजचा पहिला टॉपिक आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. मग पहा, वन वर्ड अ बर्ड दॅट कम्स अँड गोज विथ अ सीझन म्हणजेच मायग्रेटरी म्हणजे स्थलांतर करणारा पक्षी किंवा प्राणी. अ बॉडी थ्रू विच लाईट कॅन पास म्हणजे असं शरीर का त्यातून आपला तो प्रकाश इकडून येणं जाणं करतो म्हणजे ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक. अ बुक ऑर रायटिंग नॉट बिअरिंग द नेम ऑफ द रायटर. ॲनॉनिमस म्हणजे अनामिक म्हणजे असं पुस्तक का जे कोण लिहिलं आहे ते आपल्याला माहीत नाही. अ ब्रीफ समरी ऑफ बुक म्हणजे इपिलॉग म्हणजे उपसहा. अ केअरफुल प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन कन्झर्वेशन म्हणजेच संरक्षण. अ सेशन ऑफ ॲक्टिव्ह यूज ऑफ आर्म्स सिग्निफाईंग अ शॉर्ट पिरियड ऑफ फोर्स म्हणजे आर्मिस्टिक्स म्हणजे शस्त्रसंधी. अ केमिकल यूज फॉर सरफेस क्लिनिंग डिटर्जंट म्हणजे असं जंतुनाशक ज्यामध्ये स्वच्छतासाठी वापरलं जाते त्याला म्हणतो आपण निर्मलक. अ चाइल्ड बॉर्न आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर. अ बुक पब्लिश आफ्टर डेथ. पोस्टथुमस म्हणजे मरणोत्तर म्हणजे असं पुस्तक जे एका लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, तर मरणोत्तर महात्मा फुलेंचं कोणतं पुस्तक प्रकाशित झालं. अ चाइल्ड हू हॅज लॉस्ट वन ऑर बोथ ऑफ इट्स पॅरेंट्स बाय डेथ ऑर्फन म्हणजे असं मूल त्याला आई वडील दोन्ही नाही म्हणजेच ऑर्फन म्हणजे पोरकं अनाथ. अ सिनेमा शो हेल्ड इन द आफ्टरनून मॅटिनी दुपारचा प्रयोग. अ कंट्री विच इज व्हेरी डिस्टन्स रिमोट लांबचा किंवा दूरचा. अ क्राईंग इव्हिल म्हणजे डीप रूटेड इव्हिल म्हणजे कुरुप्रथा. अ डिसिजन विच कॅन नॉट बी चेंज ऑर मॉडिफाईड इरिव्होकल म्हणजे असा निर्णय तो कधीही न बदलू शकतो म्हणजे अंतिम निर्णय म्हणजे अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. अ डिक्लेरेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑर अ पॉलिटिकल पार्टी. मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा म्हणजे इलेक्शनच्या वेळेस विधानसभा असो लोकसभा असो त्यावेळी प्रत्येक पक्ष राष्ट्रीय पक्ष आपला जाहीरनामा सादर करत असतो. डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायेस्ट ऑर्डर सेंट बाय वन कंट्री ऑर अनदर म्हणजे ॲम्बॅसिडर म्हणजे दूत म्हणजे प्रत्येक देशामध्ये भारताचा एक प्रतिनिधी असतो त्याला आपण दूत म्हणतो. डिसीज अटॅचिंग मेनी पीपल ॲट द सेम टाईम एपिडेमिक म्हणजे असा रोग तो एका दमानं पुष्कळशा लोकांना होतो. फॉर एक्झाम्पल कोरोना.